आज दिनांक 8/1/2026 रोजी ठरल्याप्रमाणे मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह चेंबूर नाका चेंबूर मुंबई 71 येथे मी बहुजन लोकनेता सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राकेश गायकवाड या ठिकाणी हे मुद्दा घेऊन मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे नाव चेंबूर नाका या बस थांब्याला देण्यात यावं अशी मागणी मी कित्येक महिन्यांपासून करत आहे। त्यासाठी मी सातत्याने पत्रव्यवहार प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो, परंतु माझी मागणी जी रास्त मागणी आहे ती मागणी मान्य न झाल्यामुळे मला नाईलाजास्तव 8/1/2026 रोजी आमरण उपोषणाला बसावे लागले। विषय असा आहे की हा जो चेंबूर नाका बसस्टॉप आहे, ह्या बसस्टॉपला स्वामी विवेकानंद चौक ऑब्लिक चेंबूर नाका असे नाव देण्यात आले, परंतु या संदर्भात सातत्याने 2019 ते या अगोदरपासून समाजातील विविध घटकांची मागणी होती की या चेंबूर नाका बस तांब्याला मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे नाव देण्यात यावे। अशा असताना देखील प्रशासनाकडून उदासीनता दाखवण्यात आली, परंतु कुठल्याही प्रकारची दखल त्या पत्राच्या अनुषंगाने घेण्यात आलेली नाही। आता आपण जर बघाल, स्वामी विवेकानंद चौक हे वियनपुरा मार्गाला आहे आणि ते अलीकडेच बांधलेली वास्तू आहे, म्हणजे महानगरपालिकेमार्फत मनपा एम पश्चिम विभागामार्फत ती आताच बांधलेली आहे। परंतु हे जे मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह जे आहे तिथं माझ्या वडिलांचाच नव्हे तर वडिलांचा सुद्धा जन्म झालेला आहे। ही खूप जुनी वास्तू आहे आणि याच्या नजीकच हे बसस्टॉप आहे चेंबूर नाका। तर हे जे प्रसूतिगृह असल्यामुळे मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे जवळच असल्यामुळे ह्या चेंबूर नाक्याला बस थांब्याला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह असे नाव देण्यात यावे। जर संबंधित प्रशासन याची दखल घेऊन नाव देणार नसेल तर मला नाईलाजास्तव चेंबूर नाका सिग्नल स्वामी विवेकानंद चौक येथे आत्मदहन करावे लागेल, कारण मातोश्री रमाई आंबेडकर या डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या आणि या देशाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलेलं आहे। या संविधानावरती देश चालू आहे आणि त्यांच्या पत्नी असलेल्या रमाईने या स्वतःचे मुलं चार गमावलेलं आहे, समाजासाठी खूप मोठं त्याग बलिदान दिलेलं आहे। एवढंच असताना सुद्धा जर प्रशासन मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे जर बस थांब्याला नाव देणार नसेल तर मी तिचा लेकरू राकेश गायकवाड माता रमाईसाठी माझं जीवन कुर्बान करण्यास देखील तयार आहे। वेळ प्रसंग मी आत्मदहन करायला तयार आहे। आता निवडणुका असल्या कारणामुळे मला काही निर्बंध आहे आणि पोलिसांना देखील सहकार्य करायचे आहे। यासाठी मी पोलिस मला सातत्याने रिक्वेस्ट करतात की निवडणूक आहे, आमच्यावरती ताणतणाव आहे, त्यामुळे हे अनशन तू स्थगित कर, इलेक्शन संपल्यानंतर तुला पुन्हा पत्र दे, या मागणीसाठी तू अनशनला बस। मग मी पोलिसांना देखील सहकार्य करायला तयार आहे, परंतु जर माझी मागणीच मान्य होणार नसेल तर मला नाईलाजास्तव पुन्हा या ठिकाणी ह्या स्थळी इलेक्शन संपल्यानंतर आमरण उपोषण करावे लागेल, कारण त्या मायेच्या त्यागामुळे आज आमची शर्ट पॅन्टवर फिरत आहे। त्या मायेने जर त्याग दिला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा घडले नसते, हा समाज देखील उभा राहिला नसता। ज्या राज्यघटनेवर हा देश चालतो, माझी शासन प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती आहे की आपण या चेंबूर नाका बस थांबाला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह हे नाव देण्यात यावे। यासाठी आम्हाला सहकार्य करावे, वेळ प्रसंगी ही मागणी मान्य करावी अशी मी तुमच्याकडे मनोगत व्यक्त करत आहे। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।